एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चोपडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. तू इथे काय करतेस? आनंदी, फायनली तुमच्या दोघांमधलं भांडण मिटलं. तू आता जा ना, खाली जा जा. हिरो जस्ट शट अप. हिच्या घरून फोन आलेला, हिला बोलवलेलं, लवकर जा ना तिला सोडायला. आईंना सांगून निघूया. पण काकू झोपल्यात, त्यांना डिस्टर्ब नको करू. या मला मॉमला कॉल करायचा आहे, मी निघते. ओके, एन्जॉय लव्हर्स, बाय. निघायचं? खूप उशीर झालाय. चल. पण आईंना न सांगितल्याशिवाय नको. मागच्या वेळी एका माणसाला न सांगता निघून गेले म्हणून एवढी गडबड झाली. मला पुन्हा अशी चूक नाही करायची. आणि त्यासाठी पण सॉरी. चल. अहो, हे 1.25 कोटीपेक्षा जास्त वाटतायत. हो ग, ते जेवण पार्टीपेक्षा ही नोटा पार्टी शानदार झाली आपली. एवढ्या नोटा? त्या जुन्यात घरात राहणाऱ्या देशपांड्यांनी एवढे पैसे पाठवले, याच्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. अगं, तू 1.25 कोटी मागितलेस ना त्यांच्याकडे, त्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे पाठवलेत त्यांनी. हे ललिता, मला तर असं वाटतं की पैशाचा ओघ जर असाच चालू राहिला ना, त्या गाद्या आणि उश्या आहेत ना, त्यातला कापूस काढून नोटाच भराव्या लागतील आपल्याला. नाही, पण एवढे पैसे जर ते पाठवू शकतात आपल्याला, मग 10 लाख ट्रान्सफर करायचे नाटक का केलं असेल? तू नाक दाबलंस ना त्यांचं, त्यामुळे वटणीवर आलेत ते देशपांडे. हो, म्हणजे बघा ना, अगोदर माणूस पाठवला आणि मग मागाहून ते आले. अगदी नामानिराळे असल्यासारखे. नाही, आपल्या सोयीचा माणूस आहे हा. एवढा ऐवज एक रकमी पाठवला, पण या कानाचं त्या कानाला कळू नाही दिला त्याने. हो, बघितलंस ना, वागण्या बोलण्यात साधा उल्लेखही नाहीये. अरे हो, म्हणजे घरच्यांना पण काही माहिती आहे की नाही कोण जाणे? नाही अगं, तरबेज माणसं अशीच असतात. घरातल्या इतर कोणाला नाही, पण बायकोला नक्की माहिती असेल. पण ती बघितलीस ना, सात्विक चेहऱ्याने कशी भोळी भाबडी बनते ती. ना, आता कोणाला असेल? झोपेतला आवाज काढ, झोपेतला. कोण आहे?
आई मी आहे स्वानंदी. झोपलात का तुम्ही? हो ग, फार दमले होते. थांब हं, उघडते दरवाजा. नाही नको आई, गरज नाहीये. ही निघाली होती ना, ते सांगायचं होतं. बर. हा मी तिला ड्रॉप करतो. हो, नीट जा हा. गुड नाईट आई. गुड नाईट. तुमचे अकाउंट्स कुठल्या फॉर्म मध्ये आहेत? शहा आणि गणात्रा. मॅडमचा सीए कोणी देसाई म्हणून आहे. काय करतात त्या? मी घरीच असते. नाही, यांच्या नावाने वेगळ्या फर्म्स आहेत म्हणून त्यांचा सीए वेगळा आहे. मी तुमची बँक अकाउंट सील केली आहेत सगळी. राजे, पोलीस पार्टी कधी येणार आहे? हो सर, बाहेर आहे. गरज लागली तर बोलवून घेऊ आतमध्ये. नाही, तशी गरज लागणार नाही. इन्कम टॅक्सची धाड आपल्या घरावर पडली आहे म्हणजे प्रकरण किती गंभीर आहे हे कळणे इतके शहाणे आहेत हे. हो ना? काय साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. तसं काही नाहीये. बेडबॉक्स मध्ये ठेवलेल्या नोटांचा हिशोब द्या आधी. डाळ तांदळाच्या डब्यात लपवलेल्या हिऱ्यांच्या दागिन्यांच्या पावत्या दाखवा. सगळे गैरसमज दूर होतील माझे. साहेब, पोलीस यायच्या आधीच मागच्या दाराने कोणतरी निघून गेले. मागचा गेट उघडा आहे. लक्ष ठेवा तिथे. ओके साहेब. काय हो, कोण होतं? मी पाठवलेलं नाहीये कोणालाही. सगळी कारवाई झाली की तुम्हाला दोघांना पोलिसांच्या ताब्यात देतो. त्यांना सांगा काय सांगायचं ते. हा, सॉरी, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे खासगीत. मी खासगी कोणाशी काही बोलत नाही. जे काय बोलायचं आहे ना ते या सगळ्यांसमोर बोलायचं. हा साहेब, बेडरूम मधल्या फॉल सिलिंग मध्ये काहीतरी गडबड वाटत. फोडा ते. टॉयलेट मधल्या सगळ्या भिंतींच्या टाईल्स उखडा. सोफा फाडा. हो सर. मी हात जोडते सर, असं प्लीज काही करू नका ना. राजे, सगळी कारवाई नीट करा. यांनी काही गडबड केली तर पोलिसांना आत बोलवा. बरं झालं हो भाऊ, तुम्ही तो नंबर शोधून दिला. नाही तर काही खरं नव्हतं बाई. ललिताने साखरपुडा मोडलाच असता. तुमच्यामुळे टिकलाय तो. वच्ची आत्या, तुम्ही किती करता आमच्या नंदूसाठी. आम्ही तर काहीच नाही केलं वच्ची आता. काय फक्त नंबर तर आणून दिला तुम्हाला. होय हो, तरी पण मला आपली सारखी भीती वाटत होती. कशाची? काय आता अख्खी स्टोरी सांगितली तुम्हाला आणि काय झालं म्हणताय. अहो, तो ज्याच्या घरावर धाड पडली ना, तो क्षीरसागर, तो ललिताचा खास पाहुणा आहे. हे जर स्वानंदीच्या बाबांना कळलं असतं ना, तर स्वानंदीच्या बाबांनी तिथेच लग्न मोडून टाकलं असतं. माझं मन कुरतडतंय हो. का? काय झालं? नंदूची आई फार सज्जन आणि साधीभोळी माणसं आहेत होती. म्हणजे मला असं सारखं वाटतंय की मी त्यांना धोका देते, त्यांचा विश्वासघात करते. तुम्ही असं काही वाटून घेऊ नका वच्ची आता. तो मुलगा तर चांगला आहे ना. लाखात एक आहे. दोन्ही पोरं एकमेकांवर खूप प्रेम करतात. अहो, मग तुम्ही धोका देत नाहीत वच्ची आता. उलट पुण्याचं काम करताय. दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणताय तुम्ही. एका चांगल्या मुलीला चांगला नवरा मिळालाय तुमच्यामुळे. आणि त्या तसल्या आईच्या मुलाला सच्ची बायको मिळते. खूप चांगलं काम आहे. आणि आई बापाच्या चुकीची शिक्षा मुलांना का द्यायची? हो ना. ती दोघं खुश आहेत ना. हो, खूप. ते एकमेकांना जपतात हो.
एकमेकांना समजून घेतात. तुम्हाला सांगते नंदूचे बाबा, एकाच्या पायात काटा रुतलं ना तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येईल. इतकं प्रेम करतात हो एकमेकांवर. अहो मग कसली काळजी करताय वच्छा त्या? काही झालं ना तरी हा जोडा आपण तुटू द्यायचा नाही. ललिताने काही कमी प्रयत्न केले नाही दोघांची जोडी तोडण्याचे, पण त्या दोन पोरांनी एकमेकांचा हात सोडला नाही. अशा जोडप्यासाठी ना वच्छा त्या आपण काही करू शकतो. आणि पुन्हा काहीही मदत लागली ना वच्छा त्या तर हक्काने सांगा आपल्याला. होय हो. मग दोघांशी बोलून ना जीव अगदी हलका झाला बघा माझा. देवा परमेश्वरा, माझ्या नील स्वानंदीचा जोडा असा सुखरूप ठेव. मनात आहे माझ्या काही, शब्दात मांडायची गरज नाही. कळतंय ना? मग का जायची काही? उद्या भेटणार आहे. विश्वास नाही? विश्वास आहे. पुन्हा दुरावा नको. नाही नाही नाही, दुरावा हवा थोडा, त्याशिवाय प्रेमात गंमत नाही. हे माझी आई, गंमत बिंमत काही नको. आणि प्लीज दुरावा नको आता, प्लीज. प्रॉमिस कर, इथून पुढे आपल्यात कधीही हा दुरावा येणार नाही. प्रॉमिस. आपल्यात पुन्हा कधीच दुरावा येणार नाही. मुळात ना दुरावा, अबोला हे ना शब्दच नको आपल्यात. नाही, अबोला चालेल. अबोला चालेल. ते कसं बरं असतं ना, एकाने रुसत राहायचं, दुसऱ्याने मस्का मारत राहायचं. तुम्ही उगाच काहीही बोलताय. मी आत्ताच रुसे ना? तू रुस ग, तू फक्त रुस. मी नवीन पद्धत शोधलीये रुसवा काढण्याची. दाखव. इम्पॉसिबल. काय? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा असा गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला राग आला ना, सरळ येऊन भांडा माझ्याशी. हा, हे बरोबर आहे तुझं. भांडलं पाहिजे. बरोबर. अशी तू भांडकुदळच आहेस. मी भांडकुदळ आहे. ठीक आहे, प्लीज बोलू नका आता माझ्याशी. हे तू रुसलीस? नाही. नक्की? हॅलो, काय चाललंय तुमचं? तुला माहित नाहीये? अरे बापरे, म्हणजे मला महेशला सगळं शिकवावं लागणार. शट अप. मुलगी अशी लाजरी असली ना की शेवटी मुलाला बेशरम व्हावं लागतं. गप्प बसा. गप्प बसा कसं? एकदा म्हण ना, गप्प बसा. आज ममाज बॉयला घरी जायचं नाही वाटतं. अच्छा, हे नाव तू दिलंयस काय? नाही नाही, ती सहजच म्हणाली. अगं, इतकी रात्र झालीये, घरी नाही जायचंय का नीलला? नाही नाही, आमचे मध्ये बरेच दिवस वाया गेले ना. आता तुम्ही 1 मिनिट गप्प बसा. अच्छा, तू हिला कटवतेस का? एक्सक्यूज मी. कशाला? त्यापेक्षा मीच जाते ना. आणि तसंही नील उशिरा गेल्यावर मला काय फरक पडणार आहे? ताई 1 मिनिट, त्यांना नाही उशीर होणार. हो ग, कारण त्यांच्या आईनंच मला त्यांच्या सोबत पाठवलंय. नाही रागवणार ते. माझा तर विश्वासच बसत नाहीये. कुठून आणले असतील एवढे पैसे देशपांडेनी? मला वाटतं त्याच्याकडे छापा मारायला गेले होते ना, तिकडनंच मिळाले असतील त्यांना हे पैसे. अच्छा, म्हणजे आधी त्यांनी पैसे जप्त केले आणि मग आपल्याला आणून दिले. हा, तसंच असणार. नाही तर त्यांच्याकडे काय मशीन आहे का नोटा छापायचं? त्यांच्याकडे पैसे असेच येत असणार. नाही बघ, आता आपण त्यांचे नातेवाईक होणार आहोत. आपल्याला सुद्धा ही सवय करून घ्यायला हवी. खरंय तुमचं. जाऊ दे ना, नोटा कुठून काय येणार? त्या नोटा बाजारामध्ये चालणाऱ्या असल्या म्हणजे झालं. हा
अगं गृहलक्ष्मीचं कुळ खानदान बघायचं असतं, धनलक्ष्मीचं नाही. गृहलक्ष्मी 4 भिंतीत राहणारी हवी, धनलक्ष्मी बाजारात चालणारी. आता ही धनलक्ष्मी बाजारात चांगल्या मार्गाने कशी चालवायची हे तू बघशीलच. कधी एकदा सकाळ होते असं झालंय मला. शॉपिंग काय शॉपिंग आहे. शॉपिंग होईलच हो, पण त्या 2 ग्रॅम दागिन्यांचा फास बसला ना माझ्या गळ्याला, तो आधी सोडवते म्हणजे मोकळा श्वास घेता येईल मला. सकाळी उठल्यावर पहिलं काम ते करू बस. हो. आता तू झोप, माझे ना हात दुखायला लागले नोटा मोजून. माझ्याही पाठीला रोग लागले निस्ती. बापरे, अगं कशासाठी काढलेस एवढे पैसे? निरंजनला बिझनेस साठी देते. 5 लाख आहेत, पुरतील ना? भरपूर झाले. येणार आहे का तू? हो, दागिने घेऊन बोलवले मी त्यांना. 2 ग्रॅमचे दागिने अगोदर काढून घेते, तरच खरे दागिने करता येतील ना. येतच असतील, पण त्यांच्याशी काय बोलायचंय लक्षात आहे ना? लक्षात आहे. तिने आपणहून ते दागिने तुझ्याकडे दिले पाहिजे, सगळं लक्षात आहे माझ्या. आपण दोघं मिळून करू काय करायचं. मला सांगा, क्षीरसागरांचं नेमकं काय झालंय? काही कळायला मार्ग नाहीये. दोघांचेही फोन लागत नाहीयेत. काहीतरी गडबड आहे नक्की. निदान पार्टीला का नाही आले हे सांगायला तरी फोन केला असता त्यांनी. जाऊ दे, मरू दे ना. तो क्षीरसागर गेले असतील कुठेतरी, नाही तर कुठल्या तरी कामात असतील. नाही, पण विचारपूस करायला तरी फोन करायला हवा. काही नको. हे बघ, तो क्षीरसागर आणि त्याचे पैसे याची आपल्याला काही गरज नाहीये. आपल्या घरात प्रत्यक्ष गंगा अवतरलेली आहे. आई, अरे ये बाळा निरंजन, ये निलिमा ये. आई, तू बोलावलंस? हो. नाही म्हणजे ही म्हणाली की दागिने घेऊन बोलावले. हो. निलिमा, ते दागिने. आई, पण आई वडिलांची मनं कळतच नाहीत का रे तुम्हा मुलांना? निलिमा, पै पै जमवून तुझ्या वडिलांनी हे दागिने घडवले असतील. तुझी आई तुझी आठवण काढत असताना या दागिन्यांमध्ये तुला पाहत असेल आणि ते विकायला निघालेस तू. आई, पण यांना यांच्या पायावर उभं राहणं पण गरजेचं आहे ना? एक शब्दही बोलू नकोस निलिमा तू. सुनेचे दागिने विकून स्वतःचा बिझनेस सुरू करण्याची वेळ जहागीरदारांच्या मुलावर आलेली नाही अजून. $5 लाख आहेत. काही गरज नाहीये दागिने विकण्याची. आई, एवढे पैसे? निरंजन, अरे मुलगा आहेस तू माझा. आई मुलावर नाही चिडणार तो कुणावर चिडणार? आणि आई मुलावर चिडली म्हणून त्याला टाकून नाही रे देत. ललिता, तू म्हणतेस ते बरोबर आहे. हे मला फारसं पटलेलं नाहीये. म्हणजे? अगं, अगदीच काही अडचण आली तर शेवटी आपण त्याच्या पाठीमागे उभे राहणारच आहोत ना. आई बाप आहोत आपण त्याचे. पण मुलगा स्वतःच्या हिमतीवर काही करू इच्छितोय, स्वाभिमानाने स्वतःच्या पायावर उभं राहायला बघतोय, तर तू त्याला असं लाचार केलंस? हो आई, मला माझे दागिने विकू दे. निलिमा, यांचा बिझनेस मध्ये जम बसला ना तर हे करतील माझ्यासाठी दागिने. पण निलिमा, तुझ्या माहेरचे दागिने आहेत ते. निरंजन, तू तिला 9 लाख हार करशील, पण माहेरच्या गुंजभर सोन्याची तरी सर येणार आहे खरे त्याला? तेही बरोबरच आहे म्हणा. हे बघ निरंजन, हे दागिने तुझ्या बायकोचे आहेत, पण घरची लक्ष्मी बाजारात जाऊ नये म्हणून तुझी आई पैसे द्यायला तयार आहे. पण हे तुझं तुला पटतंय? अहो, त्यापेक्षा आहे ना आपण हे दागिने आईंकडेच ठेवू आणि तुमच्याकडे पैसे परत येतील ना तेव्हा तुम्ही आईंना द्याल, आई दागिने परत करतील. निलिमा, सुनेचे दागिने गहाण ठेवून मुलाला पैसे देणारी बाई वाटले का ग मी तुला?
नाही असं असेल ना तर तू तुझे दागिने घेऊन जा बाई. आई तसं नाही, माझे माहेरचे दागिने तुमच्याकडे सुखरूप राहतील आणि यांनाही लाचारी नाही वाटणार. आणि माझे दागिने परत मिळवण्यासाठी हे पूर्ण मनाने काम करतील. आई, मला निलिमाचं म्हणणं पटतंय. हो हो हो, हे मलाही पटलेलं आहे. हे बघ ललिता, या दोघांनी करेक्ट सुवर्ण मध्ये काढलेला आहे. म्हणजे बघ, त्याच्या व्यवसायाला भांडवलही मिळालं, शिवाय घरचे दागिने घरातच राहिले. म्हणजे कधी सणावारी तिला लागले तर तू देशीलच ना तिला घालायला. मग सगळ्यांचं हेच मत असेल तर घेऊन घेते मी दागिने. आई, काय बोलू तेच कळत नाहीये. तू मला पुन्हा उभं राहायला संधी दिलीस. निरंजन, आईचे आभार मानायचे नसतात रे. मन लावून काम कर. ऑल द बेस्ट. काय झालं का मनासारखं? हो, हे प्रकरण अगदी गळ्याशी आलं होतं. त्या बहिणींच्या दागिन्यांचंही असंच काहीतरी करायला हवं. शिरखेडून आलेल्याच आहेत त्या. आजच सोनाराकडे जाते आणि सगळे खरे दागिने आणते. ताप नको डोक्याला. बर, पुढे काय करायचं? त्या साडीवाल्याला फोन करा. पैठण्या विणून झाल्या असेल तर आणून दे म्हणाव आणि रोख पैसे घेऊन जा.